फक्त या मार्गाशी जुळलेलं, फक्त शरीराने जुळलेलं आहो, मनाने जुळलेलं नाही. आज सुरतदादा चौरे यांच्या निवासस्थानी 9वे हवन कार्य आहे. 9वे हवन कार्य असल्यावर बाबाने सांगितलं या मार्गाच्या सेवकाच्या घरी 9वे हवन कार्य असो, त्यागाचे हवन कार्य असो, त्या सेवकांनी भेटवस्तू कोणाकडून स्वीकारू नये, हरिपट्टी वगैरे घेऊ नये. तरी या मार्गाचे सेवक जेव्हा 9वे हवन करत असतात त्यावेळेस त्यांचे जे गणगोत्र असतात रिश्तेदार, ते अहिर वगैरे घेऊन या कार्यक्रमाला येत असतात आणि आपण त्या अहिरपट्टीचा स्वीकार करतो. बरोबर आहे ना? कारण बाबांनी सांगितलं तुमच्या कुटुंबावर दुःख होते, तुमच्या कुटुंबावरचे दुःख कशा प्रकारे दूर होईल म्हणून तुम्ही दुःखी होते, म्हणून या मार्गाशी जुळले आणि तुमच्या इथे तुमच्या कुटुंबावरचं दुःख दूर झालं, सुखी समाधानी झाली आणि सुखी समाधान झाल्यानंतर तुम्ही त्याग करता आणि त्याग करून त्या भगवत कार्याचे 9 महिने 9 हवन कार्य करता आणि सुखी समाधानी जीवन जगत आहात. म्हणून तुम्ही एका परमेश्वराच्या भगवत कार्य आपल्या घरी साजरे करत असता. पण आपल्याला बाबांनी ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या गोष्टीत कुठेही कमी राहिलं नाही आणि बाबांनी सेवकाला